आता लवकरच गणपती येत आहेत. तुम्ही बघत असाल की चौकात 10-10 फुटावर लोकांनी मंडळं तयार केलेले आहेत. याचा इतिहास जर आपण बघितला तर घरातला गणपती लोकमान्य टिळकांनी मंडळात बसवण्याचा निर्णय सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी केलेला होता. 10-10 फुटावर मंडळ तयार करून वाद करण्यासाठी केलेला नव्हता. प्रत्येक मंडळाचे सदस्य एकमेकांसोबत दुश्मनी ठेवतात, वाद घालतात, 10-10 दिवस सुट्ट्या काढून वर्गणी गोळा करतात, गणेशोत्सव साजरा करतात आणि ती वर्गणी गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे फिरतात. मंडळाच्या ठिकाणी देवाचे कमी आणि नेत्यांचे जास्त बॅनर लागलेले दिसतात. तुम्हाला सांगतो, ही गोष्ट करायची वेळ सदस्यांवरती येते कारण ते स्वतःचा पैसा लावून हा उत्सव साजरा करू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे एवढा पैसा नसतो की ते खर्च करू शकतील. मित्रांनो, गणेश उत्सव मंडळाचे सण, असे सामाजिक सण आपण थाटामाटात साजरे केले पाहिजे, पण लाचाराने, लोकांच्या मदतीने किंवा लोकांच्या पैशाने नाही तर स्वतःच्या पैशाने केले पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते आर्थिक स्वातंत्र्य. मंडळांनी एकत्र असावं, एकत्र यावं, एकमेकांच्या फायद्याच्या त्या ठिकाणी विचार करावा, चांगले चांगले व्यवसाय उभे करावेत, एकमेकांच्या व्यवसायाला आधार द्यावा आणि प्रत्येकाला ज्याचं त्याचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायला मदत करावं. एक शब्द लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल त्याच्यापेक्षा मोठा दिवस तुमच्या आयुष्यात कुठलाच असणार नाही.